नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आज दिवसभरात सुरुवातीलाच मस्साजोग येथील संतोष देशमुख या सरपंचांना आम्हीच मारलं अशी कबुली 3 आरोपींनी दिली. त्यामध्ये सुदर्शन घुले, त्यांच्या सोबत 2 आरोपी अर्थातच यामध्ये जयराम चाटे आणि महेश केदार. त्यानंतर काही वेळातच प्रतीक घुले यानं देखील कबुली दिली की होय आम्ही हत्या केली. आता या 4ही आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली दिल्यानंतर आता उरलेत फक्त 3 आरोपी. म्हणजे जे आता अटकेत आहेत 7, त्यापैकी 4 जणांनी तर कबुली दिलीच, मग उरले 3. त्यामध्ये दस्तूर खुद्द वाल्या, विष्णू चाटे आणि तिसरा सुधीर सांगळे. आता या तिघांचे कबुली जबाब अर्थातच काय सांगतायत यावर या खटल्याची विस्ता अवलंबून असणार आहेत. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडच्या वकिलांनीच आम्हाला हे आरोप मान्य नाहीत यासाठी आरोप मुक्तीसाठी अर्ज केलाय. त्यामुळं वाल्या कराड तर निश्चितच या प्रकारे तो कबुली जबाब देणार नाही हे दिसून येतं. विष्णू चाटे आणि सुधीर सांगळे आता या दोघांचे कबुली जबाब काय सांगतायत ते देखील महत्वाचं आहे. पण जे आज 4 आरोपी ज्यांनी आम्ही हत्या केली अशी कबुली दिली त्यामध्ये त्यांचा गँग लीडर सुदर्शन घुले, त्याचा आवडता प्रतीक घुले आणि त्या दोघांसोबत असलेले दोघे जयराम चाटे आणि महेश केदार यांनी मात्र ही कबुली दिलेली आहे. त्यात सुदर्शन घुले तर यानं वाल्मिक अण्णा कराड याच्या सांगण्यावरनं आम्ही हे सगळं केलं असं म्हणून वाल्मिक कराडचा पत्ताच गुंतला. त्यामुळं आता हे सगळं प्रकरण वाल्मिक कराड पर्यंत येऊन थांबलं. म्हणजे इथं फुलस्टॉप झाला का हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. म्हणजे हे सगळं काही जे घडवून आणलं हत्या प्रकरण हे मुळात घडून आणलं खंडणीच्या माध्यमातून. मग खंडणी फक्त वाल्मिक कराडशीच रिलेटेड होती का? वाल्मिक कराडच्या नंतर या प्रकरणात कुणाचीच नावे येणार नाहीयेत का? कुणीही सहआरोपी होणार नाहीये का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता महाराष्ट्राच्या जनतेला पडली आहेत आणि त्याच्यावरच आजचं माझं लाईव्ह आहे. कारण खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांनी देखील या संदर्भात हेच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे माझा लाईव्हच आहे की आकानंतर कुणाचं नाव का वाल्या पुढं फुल स्टॉप. आता वाल्मिक कराडच जर या प्रकरणातला शेवटचं टोक आहे असंच जर ग्राह्य मानलं तर मग जे काही मध्ये वादळ उठलं, धनंजय मुंडे यांचा पार अगदी मंत्रिपदाचा राजीनामा घेईपर्यंत सगळं घडलं. मग या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा काहीच रोल नाहीये असंच मान्य करायचंय का? कारण वाल्मिक कराड तर मुळातच धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय, जवळचा, हे स्वतः धनंजय मुंडेंनी कबूल केलेलं आहे. इतकंच कशाला दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेतलात, त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं की वाल्मिक कराड हा जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे, नंबर 1 चा आरोपी आहे, मास्टर माइंड आहे, तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यानं आणि वर्षानुवर्षे त्यांचं राजकारण सांभाळत असल्यानं आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. चला 79 दिवसांनी का होईना पण त्यांचा राजीनामा सरकारनं घेतला, इथपर्यंत मान्य. पण मग आता वाल्मिक कराडनं जी काही बीडमध्ये सगळी दहशत माजवली, चेल्या चपाट्यांच्या साथीनं सगळे गुंडपुंड गोळा केले, खंडणी गोळा केल्या, हत्येचे प्रयत्न केले, मारहाण, दमदाटी, अपहरण असले अनेक गुन्हे केले. या गुन्ह्यांमध्ये त्याला कुठेही शिक्षा झालेली कधी दिसलेली नाही. याचा अर्थ वाल्मिक कराडवर जो काही पॉलिटिकल हँड होता त्या हँडचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये का? आता धनंजय मुंडे
यांच्या केवळ मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळं या गोष्टीचाच विषय संपलाय का? का वाल्मिक कराड आणि फुल स्टॉप याच्या पलीकडे प्रकरणच घडलेलं नाहीये? सुदर्शन घुलेंनी सांगितलं वाल्मिक कराडच्या म्हणण्यावरनं आम्ही केलं. आता हे बाकीचे जे काय उरले चेले चपाटे जे आहेत, म्हणजे महेश केदार, जयराम चाटे, तो आणखी सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, हे सगळे काय त्या सुदर्शन घुलेचे असतात. मुळातच कृष्णा आंधळे ऑलरेडी 106 दिवस झाले फरार. तो कोरटकर तेलंगणात सापड, तिकडे तो खोक्या प्रयागराजला सापड, आणि याच्यातला कृष्णा आंधळे अजूनही सापडेल. त्यामुळं या कृष्णा आंधळेनं जे काही उज्ज्वल निकम यांनी काल प्रश्न उपस्थित केले होते की तो फरार असताना विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याला 3 फोन केलेले आहेत. मग मुळातच त्याचा मोबाईलच अजून आपल्या हाती नाहीये, त्याचे CDR नाहीयेत, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे नाहीयेत. मग हे SIT आणि CID कसं शोधून काढलं? तर विष्णू चाटेच्या मोबाईलवरून जे काही कॉल झाले असतील, पण त्या विष्णू चाटेचा पण मोबाईल गायब आहे. वाल्मिक कराडकडे 3 मोबाईल, एकूण 16 होते असं सुरेश दस म्हणतात. 2 खिशात, 1 कानाला, पायात चप्पल नाही, अंगात गमछा आणि गंडे दोरे हातात आणि फिरतोय. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच धनंजय मुंडे यांचा काहीच रोल नाही का, असा सवाल आता सगळ्यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया यांनी तर स्पष्ट म्हटलेलं आहे, मुळातच वाल्मिक कराड याचे संबंध थेट धनंजय मुंडे यांच्याशी आहेत. मुळात या ठिकाणी या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांचं असं म्हणणं आहे की सुदर्शन घुले हाच या टोळीचा प्रमुख आहे किंवा गँग लीडर आहे, असं म्हणून तुम्ही वाल्मिक कराडला वाचवायचा प्रयत्न केला जातोय का? आणि वाल्मिक कराड वाचला तर मग त्याचे आका त्यांना या प्रकरणात आणायचा गोवायचा संबंधच येत नाहीये. आणि 164 कलम अंतर्गत जर हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यानं जबाब दिला असेल तर ठीक आहे, पण नुसता पोलिसांसमोर जबाब दिला असेल तर तो कोर्टात ग्राह्य धरला जाणार नाही. उद्या सुदर्शन घुले हॉस्टाईल होऊ शकतो. पण या सगळ्यांना मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे आणि IPS पोलीस अधिकाऱ्याच्या समोर जर यांनी जबाब दिलेला असेल तर मात्र तो कोर्टात ग्राह्य मानला जातो. त्यामुळं आता अंजली दमानिया यांचा असा सवाल आहे की वाल्मिक कराड मुळातच धनंजय मुंडेंच्या जवळचे, त्यांच्या कंपनीमध्ये पण संचालक होते, त्यांच्या विविध बिझनेसमध्ये भागीदार होते. शिवाय कृषी साहित्य खरेदी घोटाळा असेल, पीक विमा घोटाळा असेल, इव्हन यासोबतच हार्वेस्टर यंत्र अनुदान घोटाळा असेल, नंतर सुरेश धस यांनी काढलेला बदली व पदोन्नती घोटाळा असेल, या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडे यांचा सगळा कारभार सांभाळणारा हा प्रतिपालक मंत्रीच होता, हा प्रतिकृषी मंत्रीच होता, म्हणजेच वाल्मिक कराड होता. आणि त्याच्याच जगन्मित्र कार्यालयातून 8 ऑक्टोबरला पहिली खंडणी मागण्यात आली शिवाजी थोपटे यांना बोलून. त्यामुळं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा काहीही संबंध नाहीये असंच जर या प्रकरणातनं दाखवायचं असेल तर मग आकाचे आका असे बोंबलणारे सुरेश धस आता का बोंबलत नाहीयेत, का पुढे येत नाहीयेत, का म्हणत नाहीयेत की या प्रकरणामध्ये आकाचा आका देखील असला पाहिजे म्हणून? अर्थात या संदर्भात जेव्हा सुरेश धस यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची जी काही चार्जशीट दाखल झालेली आहे ती प्रिलिमिनरी चार्जशीट आहे, अजून सप्लिमेंटरी चार्जशीट SIT कडून दाखल व्हायची आहे आणि त्यामध्ये 100% यात सह आरोपी होण्याची शक्यता आहे. आकानंतरची अनेक नावं यामध्ये येऊ शकतात असा सूचित गर्भित इशारा त्यांनी दिलेला आहे. अर्थात अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यासोबतच बालाजी तांदळे ज्यानं आपल्या गाडीतून आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना मदत केली, जो ऑलरेडी आरोपींसोबत आपल्याला CCTV फुटेज मध्ये दिसतो, त्यांना बाटल्या पुरवतो, त्यांना ब्लँकेट पुरवतो, वाल्मिक कराडला तिकडे कोठडीत भेटायला जातो, अशा बालाजी तांदळेवर काय विश्वास ठेवायचा आरोपी पकडायला जाताना? मग या बालाजी तांदळेला जर या सगळ्या आरोपींची माहिती आहे, याचाच अर्थ या आरोपींनी जे काही गैरकृत्य केलं करण्यापूर्वी ते देखील त्याला माहित असलं पाहिजे. त्यामुळे या बालाजी तांदळेला सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. शिवलिंग मोराळे ज्याच्या गाडीत बसून ढाकात, खाटात, रुबाबात जो CID ऑफिस पुण्यामध्ये शरण आला वाल्मिक
कराड, त्या शिवलिंग मोराळेचं काय? त्याची का नाही चौकशी केली झाली? फक्त 4 दिवसांनी त्याची गाडी सीज केली, पोलीस स्टेशन समोर नेऊन लावली, त्याच्यावर टाकलंय कापड. का? तर वाल्मिक कराडचे पाय लागले त्या गाडीला. जेव्हा सुटल तेव्हा बघू. आता या शिवलिंग मोराळेची का नाही चौकशी केली गेली? मस्साजोगकरांनी तर स्पष्ट म्हटलंय, या शिवलिंग मोराळेच्या घरी वाल्मिक कराड फरार असताना राहिला होता म्हणून. आता या शिवलिंग मोराळेचं काय झालं? त्याला देखील सह आरोपी करा. आणखी नावं घेतलेली आहेत. वायबसे, डॉक्टर वायबसे, पती पत्नी, एक वकील, एक डॉक्टर, एक काळा कोट घालणारा, एक पांढरा कोट घालणारा. आता ह्या ज्या दोघं आहेत, या दोघांनीही आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती. यांनी स्वतःचा डॉक्टरकीचा व्यवसाय सोडला. म्हणजे थोडक्यात काय, त्यानं मुकादमकी पत्करली. आणि मुकादमकी कुणाच्या जीवावर? सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, हे ऑलरेडी मुकादम. आता या सगळ्यांचं एकच काम असायचं, ज्यांनी मुकादमाकडून उचल घेतली असेल अशा मजुरांची जर त्यांनी उचल परत केली नाही तर ती परतफेड करण्यासाठी यांना उचलायचं. पाचीआंबा म्हणून त्या ठिकाणी एक टाकळीच्या जवळ त्या ठिकाणी एक शिवार निर्जन वस्ती आहे, त्या ठिकाणी न्यायचं, बदलायचं आणि त्याच्याकडनं उचल काढून घ्यायची. या सगळ्या प्रकरणामध्ये या वायबसेनं या सगळ्या फरार आरोपींना मदत केली. सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि स्वतःच्याच बायकोच्या मोबाईलवरून मनी ट्रान्झॅक्शन देखील केलेलं आहे. केवळ चौकशी केली दोघांची, सोडून दिली. या दोन्ही पती पत्नीला या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. आणि राहिले 2 महत्वाचे, ते खरं तर या प्रकरणातले अत्यंत महत्वाचे सहआरोपी आहेत, पण यांच्याकडे कोणी लक्षच दिना. अख्खी प्रसार माध्यम, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी बोंबलून थकले, पण या दोघांना काही चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. फक्त डिपार्टमेंटल इन्क्वायरी केली. त्यामध्ये एकाला सक्तीच्या रजेवर बीड हेडक्वार्टरला पाठवलं आणि एकाला सस्पेंड केलं. सस्पेंडेड जो आहे तो राजेश पाटील PSIचा केसचा आहे. आणि जे बीड हेडक्वार्टरला सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत ते केजमध्ये पोलीस स्टेशनच्या PI पदी होते. आता या दोघांची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण की हे दोघंही केजमध्ये बऱ्याच दिवसांपासून त्या ठिकाणी आपली ड्युटी बजावत होती. पण यांनी ड्युटी बजावली नाही. यांनी कर्तव्यात कसूर केली, यांनी कच खाल्ली, यांनी माती खाल्ली, यांनी आरोपींना मदत केली. नुसती मदत नाही केली, पळून जायला पण मदत केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तर यांनी काय केलंय हे सगळं समोर आल्यानंतर कळेल. यांचे CDR तपासल्यावर समजेल की यांनी काय उद्योग केले. कारण 29 नोव्हेंबरला ज्या दिवशी वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या मॅनेजरना म्हणजे सुनील शिंदेना फोन केला होता, त्या दिवशीच फिर्याद दाखल करून घ्यायला पाहिजे होती खंडणीची, ती दाखल करून घेण्यात आली नाही. त्यानंतर 6 डिसेंबरला स्वतः सुदर्शन घुले, या प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि आणखी एकाला घेऊन अवादा कंपनीवर गेला, मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली अशोक सोनावणे या तिथल्या वॉचमनला. आणि एवढं करूनही या आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही. ना त्यांच्यावर अॅट्रॉसिटी उभी राहिली, ना त्यांना जीव्या मारण्याचा प्रयत्न जो त्यांच्या अशोक सोनावणेंच्या बाबतीत करण्यात आला, धमकी देण्यात आली, त्यातली एकही कुठलाही गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यात आली नाही. उलट यांनी काय केलं, यांनी या आरोपींना 7 तारखेला पहाटेची अटक दाखवली. म्हणजे बघा किती अत्यंत विचित्र काम करून ठेवलं या पोलिसांनी. ज्यांना तुम्ही 6 तारखेला मारहाणीच्या गुन्ह्यात आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात, शिवाय शिवाजी थोपटे यांना खंडणी मागितली होती सुदर्शन घुलेंनी, त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यात, आणि संतोष देशमुख यांना सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी जी जीवे मारण्याची धमकी दिली होती, या 4ही गुन्ह्यामध्ये अटक करायला पाहिजे होती. ती 6 तारखेला अटक न करता 7 तारखेला पहाटे अटक दाखवली आणि त्याच रात्री 7 तारखेला हा सुदर्शन घुले वाल्मिक कराडशी फोनवरून संवाद साधला. आता हे कसं शक्य झालं? म्हणजे तुम्ही फक्त कागदोपत्री अटक दाखवली आणि हे सगळे मोकाट सुटले. 7 आणि 8 तारखेला प्लॅन ठरवायला यांना संधी मिळाली आणि 9 तारखेला संतोष देशमुख यांना हाल हाल करून यांनी मारलं. 7 तारखेला सुदर्शन घुलेनं
वाल्मिक कराडला फोन केला. आता तो काय त्यावेळी काय तुरुंगात होता का कोठडीत होता? जर तुम्ही पहाटे अटक दाखवताय तर त्यानंतर मेडिकल आलं, नंतर कोर्टात हजर करणं आलं, नंतर पीसीआर का एमसीआर मिळते हे बघणं आलं. हे झालंच नाहीये, म्हणून तर कागदोपत्री अटक केली. मग एवढं सगळं ज्यांनी केलं, हा सगळा जो खोटारडा प्रकार केला, या सगळ्या पोलिसांमध्ये प्रशांत महाजन आणि राजेश पाटील हे दोघंही आहेत. कारण की 7 तारखेला या दोघांनी हा उद्योग केला. 6 तारखेला या प्रकरणामध्ये 6 डिसेंबरला जे घडलं त्यात कुणाच्याही विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. आणि एवढंच नव्हे तर 8 तारखेला हाच PSI राजेश पाटील सुदर्शन घुलेला घेऊन केज मधल्या एका उडपी हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता. आता जो 6 डिसेंबरला आपल्या पोलीस ठाण्यात आरोपी म्हणून ज्याला ताब्यात आणलेला आहे, ज्याला सकाळी 7 तारखेला पहाटे अटक दाखवण्यात आलेली आहे, अशा माणसाला तुम्ही दुसऱ्या दिवशी चहा प्यायला एका हॉटेलमध्ये बोलवताय. याचा अर्थ राजेश पाटील सुदर्शन घुले यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि हाच राजेश पाटील 29 नोव्हेंबरला आपल्याला केज मधील विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात वाल्या कराड आणि त्याच्या गँग सोबत दिसला होता. त्यामुळे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या दोघांनाही सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. आता बजरंग सोनवणेंचं म्हणणं वेगळं. त्यांनी एक नवीनच मुद्दा उपस्थित केला. 6 डिसेंबरला ज्या दिवशी सुदर्शन घुले त्याच्या गँग सकट अवादा कंपनीवर गेला, तेव्हा तिथे जो राडा झाला, तो राडा बघायला त्या कंपनीच्या बाहेरच्या रस्त्यावर कोण उभा होता याचा शोध घेतला पाहिजे, अशी नवीनच शंका, नवीनच प्रश्न, नवीनच सवाल या ठिकाणी या खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. आता प्रश्न हाच पडलाय की तो कोण होता, ती व्यक्ती कोण होती. म्हणजे प्रत्यक्षात समोर राडा चालू आहे, सुदर्शन घुलेची गँग आणि मस्साजोगचे ग्रामस्थ यांच्यात हाणामारी आणि मारामारी होतीये. आणि ते बघण्यासाठी किंवा ते बघताना एक जण रस्त्यावर उभा आहे. आता तो कोण होता? मग तो विष्णू चाटे होता का वाल्मिक कराड होता का आणखी कोणी होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. या संदर्भात आम्ही SIT कडे पत्र देणार आहोत आणि तपासासाठी विचारणा करणार आहोत, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. आता बजरंग सोनवणे सुरुवातीपासून एक गोष्ट कायम मागणी करत आले आणि ती गोष्ट काय आहे? 28 मेला पहिल्यांदा खंडणी मागण्यात आली. त्या खंडणी ज्यावेळी मागितली गेली त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याचा देखील शोध घ्यायला पाहिजे, अशी देखील मागणी ते SIT कडे करणार आहे. खरं तर उज्ज्वल निकम यांनी चार्जशीट फाईल झाल्यानंतर काल जे आर्ग्युमेंट कोर्टात केलं त्यामध्ये 8 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर इथपर्यंतचा घटनाक्रम सांगितला, म्हणजे या 2 महिन्यांत. पण 8 ऑक्टोबरच्या आधी देखील या अवादा कंपनीला खंडणी मागण्यात येत होती, त्याची तारीख मात्र याच्यामध्ये मेन्शन नाहीये. त्यामुळं 28 मेला जे अपहरण घडून खंडणी मागण्यात आली त्यामध्ये कोण मुख्य सूत्रधार होता याचा शोध घ्यायला पाहिजे. बजरंग सोनवणे वारंवार सांगतात त्यावेळी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांचं अपहरण करण्यात आलं, त्यांना भगवानगडाच्या कुठेतरी आजूबाजूला पायथ्याला नेण्यात आलं. त्या ठिकाणी शिवाजी थोपटे या भूसंपादन अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं. रमेश धुले आणि इतर एक असे 2 आरोपी होते. आणि त्यामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आता पोलीस आपल्याला पकडायला येणार आहेत, तेव्हा ते सगळं सोडून तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 मेला या संदर्भात तेच पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. रमेश घुले याला अटक झाली, नंतर त्याला जामीन झाला. पुढे रमेश घुले या प्रकरणात कुठे आहे, त्यांनी काय केलं होतं, त्याची केस स्टँड झाली का, आणि तो इतर एक जो कोण आहे तो कोण होता, या संदर्भात काहीही माहिती मिळालेली नाही, देण्यात आलेली नाही. ती सगळी दडपून टाकण्यात. त्यामुळं बजरंग सोनवणेंचं म्हणणं आहे की मुळापासून तपास व्हायला पाहिजे, वरवर नको. आता पुढचा प्रकार मनोज जरांगे, मराठा आंदोलन, मनोज जरांगे यांच्या मते काय म्हणणं आहे?
त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांचं जे हे आहे म्हणजे त्यांची जी काही ही सगळी टोळी आहे त्यांचीच माणसं आहे आणि याच सगळ्यांनी मिळून या संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे. मग हे सगळे आरोपी जर धनंजय मुंडे यांची माणसं असतील तर मग धनंजय मुंडे यांना सह आरोपी का केलं जात नाही, यांना सह आरोपी का केलं जात नाही, त्यांना सह आरोपी करावं अशी मागणी या ठिकाणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. त्यांना देखील 302च्या गुन्ह्यात घेण्यात यावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अजितदादांना देखील त्यांनी स्पष्टपणे विनंती केलेली आहे की अजितदादांना देखील त्यांनी स्पष्टपणे विनंती केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी पहिल्यांदा धनंजय मुंडे यांना या संपूर्ण खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी करायला हवं. आता ही सगळी मागणी बजरंग सोनवणे, अंजली दमानिया, मनोज जरांगे यांनी केली. आता आपण मुळाशी जाऊ. सगळ्यात महत्वाचं का 28 मे मान्य आहे. रमेश घुले आणि इतर एक यांनी आवादा कंपनीच्या काही आरोपींना अपहरण केलं. आवादा कंपनीच्या माफ करा त्यांच्या अधिकाऱ्यांचं अपहरण केलं, खंडणी मागण्याचा प्रयत्न केला, खंडणी काही मिळाली नाही, मग ते तिथेच पोलीस आल्यामुळे त्यांना सोडून दिले. हे 28 मेला घडलं. पण 5 जानेवारी जनाक्रोश मोर्चा पुणा या ठिकाणी दस्तूर खुद्द आमदार सुरेश धस यांनी एक डायरी खोलली, आकाश डायरी, आणि त्या डायरीच्या माध्यमातून असं काही बाहेर काढलं की आता धनंजय मुंडे यांना 100% या प्रकरणामध्ये अटक होणार अशीच चर्चा अख्खा महाराष्ट्रात सुरू आहे. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी 2 तारखा दिली, 14 जून आणि 19 जून. बघा 28 मे नंतर तारीख येते 14 जून आणि मे नंतर जून. 14 जूनला काय झालं या ठिकाणी धस यांनी म्हटलेलं आहे की 14 जूनला धनंजय मुंडेंच्या परळी येथील जगन्मित्र कार्यालयामध्ये एक बैठक झाली. ही बैठक खंडणी संदर्भात होती. नितीन बिक्कड, नंतर आवाजा कंपनीचे अधिकारी, वाल्मिक कराड हे सगळे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी एक खंडणीच्या रकमेवरून बैठक. आता त्यातले जे अधिकारी होते त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पीएनना फोन लावण्याचा प्रयत्न केला, संपर्कात जाण्याचा प्रयत्न केला. हे वाल्मिक कराडला खटकलं. डायरेक्ट मला न विचारता, मी इथं असताना, मी प्रतिपालक मंत्री असताना, मी धनंजय मुंडेंचा मूळ राईट हँड असताना तुम्ही मला कसं काय मला डावलून तुम्ही धनंजय मुंडेंना फोन करताय. म्हणून परळी येथे 14 जूनला जी बैठक झाली त्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी म्हणजे 19 जूनला मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी एक बैठक झाली. त्या बैठकीला IR एनर्जी, आवादा कंपनीचे अधिकारी, या 2 कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. त्या ठिकाणी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे हे सगळे उपस्थित होते आणि तिथे खरी म्हणजे डील झाली. ती डील होती खंडणीची 3 कोटींची. शेवटी घासाघीस झाली. मग त्यातले काही कंपनीचे अधिकारी बाहेर आले, त्यांनी वरिष्ठांना फोन लावला. आता हे वरिष्ठ म्हणजे आवाजा कंपनी दिल्ली. तिथे फोन लावल्यानंतर तिर्री का दुर्री, मग फायनल झाली दुर्री आणि मग 2 कोटींची डील फायनल झाली. 50 लाखांचा हप्ता त्यावेळी देण्यात आला. तो धनंजय मुंडेंना दिला का वाल्मिक कराडला दिला हे काही माहित नाही असं सुरेश धस यांनी सांगितलं आणि डायरी बंद. आता एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही हे बिनदिक्कतपणे, बिनधास्तपणे, राजरोसपणे सगळ्यांसमोर धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाली असं म्हणता तरी कसं? तुमच्याकडे काय पुरावा आहे? त्यावेळी सुरेश धस यांनी छातीठोकपणे सांगितलं की जर माझं बोलणं खोटं निघालं तर माझ्याकडे 300 गायींचा गोठा आहे ना, तो 1000 गायींचा करीन आणि धारा काढत बसील. आता एवढं धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुरेश धस यांनी म्हटल्यानंतर मग काय सगळीकडे चर्चा धनंजय मुंडे यांच्या राजीनामे. पण काही तसलं घडलं नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सगळं 5 जानेवारीला घडलं. त्याच्या आधीच धनंजय मुंडे 15 डिसेंबरला मंत्री झाले होते. त्यामुळं केवळ फक्त त्यांचा राजीनामा झाला, त्याच्या पलीकडे काही झालं नाही. त्याला सुद्धा खूप दिवस लागले. 79 दिवसांनी त्यांचा राजीनामा झाला. चार्जशीट दाखल झाल्यानंतर तोपर्यंत सुरेश धस आपली माहिती सांगत राहिले. त्याच दरम्यान त्यांचे बाहुबली म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आष्टीला त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन आले. त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस माझे बाहुबली, मेरे पास क्या है
लोक म्हणतात असा आहे, वैसा आहे, तैसा आहे, मेरे पास मेरा बाहुबली है, असं देखील सुरेश धस म्हणाले. आता चर्चा झाली त्याच्यावर. मग लगेच तिथे पंकजा मुंडे पण होत्या. मग त्या काय म्हणाल्या, मै शिवगामी, म्हणजेच काय, मेरा वचन ही है मेरा शासन. मग आता प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडला काय, की देवेंद्र फडणवीस बाहुबली, पंकजा मुंडे शिवगामी, मग कटप्पा कोण? आता हा प्रश्न त्या सुरेश धस यांना देखील विचारण्यात आला की कटप्पा कोण आहे बाबा. त्यावर सुरेश धस यांनी हसून हसून उत्तर दिलं, हा हा आता तो प्रश्न पडलाय, आता त्याचा शोध घ्यायला पाहिजे, कटप्पा कोण आहे. कारण की पिक्चर पाहिलाय आपण, त्यामध्ये कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा असा प्रश्न. आता तो कटप्पा कोण आहे, हा कधी शोधायचा आणि कुणी शोधायचा, हे सुरेश धस यांनी सांगितलं पाहिजे. कारण की त्यांना जी असली डायलॉगबाजी करायची सवय आहे. नुसते पिक्चरची नावं घ्यायची, डायलॉग बोलायचे आणि दनादन सुरुवात करायची. आणि आकाचा आका कोण विचारलं की यांचा संजय शिंगाणे व्हायचा गजनीतला, नाही ते नाव आठवत नाही, नाही आता तुम्ही 5 मिनिटं, नाही 5 मिनिटं तेवढीच माझी मेमरी. अशा पद्धतीनं करत 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 सुरेश धस पुढे गेले, सांगत गेले. आरोपी पकडले गेले. कृष्णा आंधळे फरार आहे त्याच्याबद्दल पण मध्ये काहीतरी बोलले. आता काय तो पकडला काय, नाही पकडला काय, बघा त्यांचं स्टेटमेंट. आता म्हणजे बरंच काय 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 करत गेले. याच दरम्यान कुठेतरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली, ही माहिती समोर. ना धनंजय मुंडेंनी ही माहिती दिली, ना सुरेश धस यांनी माहिती दिली. मग झालं कसं, झालं ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या. चंद्रशेखर बावनकुळे आपलं गेले सांगून, माझ्याच बंगल्यावर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली. किती तास, 4-4.5 तास जेवायला बोलवलं होतं मी. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर इकडे सुरेश धस यांची पाचावर धारण बसली. कारण की सुरेश धस यांना आठवलं काय, हो मी भेटलोय, पण मी तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते, डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यामुळे मी त्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटायला गेलो. आणि काय 15-20 मिनिटाची भेट होती. ते चंद्रशेखर बावनकुळे 4-4.5 तासाची भेट कुठलं काढतात. तेव्हा सुरेश धस यांच्या लक्षात आलं, असं झालं खरंच की आपण बावनकुळेंच्या बंगल्यावर पण भेटतच होतो की. आता सुरेश धस यांची गडबड झाली. सुरेश धस यांनी तात्काळ कॉन्फरन्स घेतली आणि लगेच सांगितलं, नाही 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 नाही, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात ती भेट वेगळी, मी म्हणतोय ती भेट वेगळी. बोंबला. तेव्हा कुठे महाराष्ट्राला कळले की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची एकदा नाही 2दा भेट. म्हणजे एक भेट लपवायच्या नादात दुसरी भेट उजेडात आली. खरं म्हणजे सुरेश धस यांनी एकच भेट सांगितली, धनंजय मुंडे यांना माणुसकीच्या नात्याने मी भेटायला गेलो, तब्येतीची विचारपूस करायला गेलो, त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं म्हणून बघायला गेलो, 15-20 मिनिटं भेटलो आणि निघून आलो, एवढंच सांगितलेलं त्यांनी. आता त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे तिकडे मीडियाला 4.5 तासाची भेट सांगतायत आणि ती भेट वेगळी आहे. हे सुरेश धस यांच्या जाम नंतर लक्षात आलं. तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला कळलं होतं की धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकदा नाही 2दा भेटले. आता हे एवढं सगळं घडल्यानंतर सारवासारव सुरू झाली. नाही नाही, तिथं मला म्हणलं की मिटवून घ्या, मी म्हणलं मिटणार नाही आणि मी निघून आलो, मी जेवलो पण नाही. परत काय 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 सांगितलं, कधी जेवले म्हणले, कधी जेवलो नाही म्हटले, त्यांचं त्यांनाच माहिती. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर तोपर्यंत त्यांच्या भेटीचं गणित कळेपर्यंत मनोज जरांगे इतका काय जीव लावला तो सुरेश धस यांना. प्रत्येक सभेला, जन आक्रोश मोर्चा, आंदोलनात, मोर्चामध्ये सुरेश धस, मनोज जरांगे, प्रत्येक जण ते दोघं व्यासपीठावर. इकडे मनोज जरांगेंनी पिसं काढायची, इकडे सुरेश धस यांनी पिसं काढायची, हे हू म्हणून. आता एवढं सगळं सुरू झालं होतं. पण जेव्हा मनोज जरांगेंना कळलं की अरे या ठिकाणी हा भेटून आला, 100% धनंजय मुंडेंना भेटलाय एकदा नाही 2दा, लगेच मनोज जरांगेंनी सांगितलं, अख्ख्या मराठ्यांचा विश्वासघात केला सुरेश धस यांनी. सुरेश धस यांना इतका जीव लावला होता समाजानं, मी पण जीव लावला होता, पण सगळा केरळात घालवला. किती लीडनं निवडून आणलं यांना. 350 पोरं ज्यांनी कधी सुरेश धसला बघितलं नाही, ते 47 मतदारसंघांमध्ये फिरत होते आणि यांचं काम केलं. आणि हे सुरेश धस ज्यांना भेटायला नको त्यांनाच भेटून आले. फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं म्हणून भेटायला गेले. आता असं काय 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 बोलायला लागले.
आणि मग मनोज जरांगेंनी तेव्हापासून सुरेश धस यांच्याबद्दल अबोला घातला. मग त्यांनी तर स्पष्टच सांगितलं, सुरेश धस यांचा विषय माझ्यासाठी संपला. आता सुरेश धस यांना विचारण्यात आलं की मनोज जरांगेंबद्दलचं काय, तर त्यांचं एक, मनोज जरांगे आमचं दैवत. एवढं बोलून आता 2 महिने झाले, एकमेकांची गाठ नाही, एकमेकांचं बोलणं नाही, एकमेकांच्या समोर पण येत नाही. आणि आजच मनोज जरांगे म्हणालेत की या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना कुणीतरी वाचवलेला आहे, त्यांना सही सलामत बाहेर काढलेला आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांचं नाव न घेता केला. कारण की मनोज जरांगेंच्या डोक्यात एकच आहे, एकदा नव्हे दोनदा सुरेश धस धनंजय मुंडेंना भेट. ज्या माणसाचा पीक विमा घोटाळा बाहेर काढला, ज्या माणसाचा कृषी साहित्य खरेदी घोटाळा बाहेर काढला, ज्या माणसांचा हार्वेस्टर यंत्र अनुदान घोटाळा बाहेर काढला, ज्या माणसाचा डीपीडीसी मधला भ्रष्टाचार बाहेर काढला, ज्या माणसाचा बदली व पदोन्नती घोटाळा बाहेर काढला, ज्या माणसाचा राखेविषयीचा घोटाळा बाहेर काढला, ज्या माणसाचा वाळूविषयीचा घोटाळा बाहेर काढला, ज्या माणसाच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्या सगळ्या चॅल्या चपाट्यांचा कच्चा चिट्टा बाहेर काढला, ज्या माणसाच्या आसपास असलेल्या पोलिसांच्या मर्जीतल्या सगळ्या लोकांचा घोटाळा बाहेर काढला, त्याच धनंजय मुंडेंना सुरेश धस दोनदा भेटून आले. याचा अर्थ यांचं ठरलेलं आहे की धनंजय मुंडेंना वाचवायचं आणि बाकीच्या सगळ्यांना गोवायचं. हे मनोज जरांगेंच्या पूर्णपणे फिट डोक्यात बसलेलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगेंची मागणी एकच आहे की धनंजय मुंडेंना कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणामध्ये सहआरोपी करून घेतले, ही मनोज जरांगे यांची मागणी. आता प्रश्न असा की मनोज जरांगे म्हणतायत धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अंजली दामानिया म्हणतायत धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, तिकडे सुरेश धस नाव न घेता आकानंतरचे देखील या प्रकरणामध्ये सहआरोपी होऊ शकतात असं म्हणतायत. याचाच अर्थ या प्रकरणात जर धनंजय मुंडे कुठे पुढे येणारच नसतील तर 100% फुल स्टॉप हा वाल्मिक कराड याच्या नावापुढेच लागतोय, हे क्लिअर. कारण आज ज्या आरोपींनी कबुली दिली त्यांच्या मतानुसार वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं आम्ही केलं, याचा अर्थ यांच्या तोंडात त्याच्या हक्काचं नाव आलंच. आता वाल्मिक कराड तर स्पष्टच म्हणतोय की मला तर हे आरोपच मान्य नाहीयेत. याचाच अर्थ प्रश्न हा उरतो की मग हे फक्त काही सुदर्शन घुले आणि त्याच्या चेला चपाट्यानेच घडून आणलं का, त्याच्यापर्यंत कुणीच नाही का? याचाच अर्थ या सगळ्या टोळीचा जो मेन प्रमुख आहे, ज्यानं ज्याच्या सांगण्यावरनं हे सगळं केलेलं आहे, त्याचं नाव का पुढे येत नाही. म्हणून प्रश्न हा पडतो की वाल्मिक कराड जेव्हा 9 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत फरार होता, या सगळ्या 21-22 दिवसांमधले पीडीआर त्याचे का तपासले गेले नाही? धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा निकटवर्ती असणारा, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे धनंजय मुंडेंचा राईट हँड, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे वर्षानुवर्षे त्यांचं राजकारण सांभाळणारा वाल्मिक कराड याचे आणि धनंजय मुंडेंचे फोन कॉल झाले नसतील, मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत, ही मागणी आता महाराष्ट्रातनं होऊ घातलेली आहे. केवळ राजीनामा देऊन तुम्ही धनंजय मुंडेंना साईडलाईन केलेला आहे, हे या प्रकरणातनं कुठे ना कुठेतरी दिसून येत आहे. कारण आता मी मूळ मुद्द्याकडे येणार आहे आणि मूळ मुद्दा अत्यंत महत्वाचा. मूळ मुद्दा हा की धनंजय मुंडे इतके वर्ष वाल्मिक कराडचे जिगरी दोस्त आहे. अगदी धनंजय मुंडेंचा सगळा राजकीय प्रभाग हा वाल्मिक कराडनं पाहिलेला आहे. वाल्मिक कराड जत्रेमध्ये सिनेमे दाखवायचा पैसे घेऊन हा वाल्मिक कराड भगवान बाबा गणपती मंडळ या माध्यमातून परळीत क्रिकेटचे सामने आणि विवाह सोहळे आयोजित करायचे. हा वाल्मिक कराड थेट परळीतल्या एका वॉर्डचा नगरसेवक बनतो, नंतर तो उपाध्यक्ष बनतो नगर परिषदेचा, नंतर तो प्रभारी नगर अध्यक्ष देखील बनतो, नंतर
तो DPDC वर विशेष सदस्य म्हणून देखील जातो. नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परळीचा तालुकाध्यक्ष होतो. नंतर धनंजय मुंडेंच्या कंपनीमध्ये संचालक पदावर जातो. हा असा वाल्मिक कराड ज्याचा हा सगळा प्रवास राजकीय लेखाजोखा जो चढत चाललेला आहे तो कुणाच्या जीवावर चालू होता? धनंजय मुंडेंच्याच ना. आणि धनंजय मुंडेंचा जो सगळा प्रवास राजकीय आहे त्या प्रवासामध्ये धनंजय मुंडेंना काय हवं काय नको अगदी टाचणीपासून त्या अगदी हेलिकॉप्टर आणेपर्यंत कितीतरी रील आणि व्हिडिओ बघितलेत की आपण. ज्या हेलिकॉप्टर मधून वाल्मिक कराड धनंजय मुंडे उतरतात त्याच हेलिकॉप्टर मधून वाल्मिक कराड उतरतो. धनंजय मुंडेंच्या कोणत्याही सभा असो कार्यक्रम असो सगळे कोण करतं हे सगळे इव्हेंट मॅनेजमेंट पूर्ण स्वतः वाल्मिक कराड. धनंजय मुंडे आधी ज्या पक्षात होते भाजपमध्ये त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची संदेश यात्रा हे भाजपचे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या खांद्यावरी सगळी धुरा होती या यात्रेची. त्याचं सगळं नियोजन कोणी केलं होतं? वाल्मिक कराड. याच धनंजय मुंडेंच्या भाजयुमोच्या पहिल्या शाखेची स्थापना परळीत कुणी केली? वाल्मिक कराड. आणि असा वाल्मिक कराड ज्यानं धनंजय मुंडेंना सुरुवातीपासून हात दिला त्यांचं सगळं काही सांभाळलं. सगळा कारभार. तुम्ही फक्त मंत्री पालकमंत्री आमदार या पदाला राहा बाकीचं सगळं मी बघ. सगळं बॅकिंग माझ्याकडे. बॅक ऑफिसचा मास्टर माइंड होता बॅक ऑफिसचा धनंजय मुंडेंचा. आता एवढं सगळं धनंजय मुंडेंच्या बाबतीत तो करत होता. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे पंचायत समिती निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका नगरपालिका निवडणुका विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका बँकांच्या निवडणुका सहकारच्या निवडणुका कारखान्याच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांमध्ये कुणाची ताकद होती? वाल्मिक कराड. चेले चपाटे टोळ्या गुंड सगळे एकत्र करून बरोबर कसं आपल्या पक्षाच्या माणसाला निवडून आणता येईल याचं काम यांनी केलं. म्हणजे भाजपमध्ये असताना वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत, राष्ट्रवादीत धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत, आता तर अगदी तालुकाध्यक्ष केला होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा. मग आणि आता तर विधानसभा पण झाली लोकसभा पण झाली. लोकसभेला सोडा पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पण विधानसभेला धनंजय मुंडेंना महाराष्ट्रातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणले. वाल्मिक कराडचा मोठा वाटा आहे. आठवतंय का त्याच्या बायकोचं वाक्य? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्हाला आम्ही हवे असतो. आठवा. आता या वाल्मिक कराडला ज्यानं हे सगळं ज्यांच्या जीवावर घडवून आणलं या वाल्मिक कराडला धनंजय मुंडे सॉफ्ट कॉर्नर देणार नाहीत. त्याला वाचवायचा प्रयत्न करणार नाहीत. त्याच्या बाजूने लढणार नाहीत. त्याला सेफपणे याच्यातून बाहेर काढणार नाहीत. शक्यच नाही. शक्यच इम्पॉसिबल. कारण दोघेही जिगरी दोस्त जिगरी मित्र आहेत. एकमेकांच्या हातात हात देऊन एवढा सगळा प्रवास घडवलेला आहे. असं वाऱ्यावर सोडतील? म्हणून धनंजय मुंडे यांच्या बाबतीत आणि वाल्मिक कराडच्या बाबतीत एक परफेक्ट वाक्य सांगतो. आणखी कुणाची पुराव्याची गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. वाक्य माहिती आहे कुठं आहे रे ते? याच्याशिवाय धनुभाऊचं पान देखील हलत नाही असलं ते वाल्मिक कराड. त्यावेळी वाल्मिक कराड थोडासा उठतो आणि परत बसतो हसून. आणि तिथं तो दात काढत बसलाय तो विष्णू चाट्या. तो त्याचा मित्र. म्हणजे बघा यांची किती घसट आहे. बघा तो व्हिडिओ नीट. त्यात विष्णू चाटे त्या वाल्मिक कराडच्या शेजारी बसलेले दिसेल तुम्हाला दात काढत. आता स्वतः बहिणीनेच जर कबुलीच दिली आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नातं काय. अहो कितीतरी व्हिडिओ असे आहेत ज्यात हे सगळेच एकत्र आहे. काय सांगायचं वेगळं तुम्हाला? मग अशा वाल्मिक कराडला एवढ्या मोठ्या संकटात सापडल्यानंतर धनंजय मुंडे मोकळं सोडतील? 15 डिसेंबर
ते 30 डिसेंबर एवढाच कालावधी आपण पकडू मंत्रिपदाचा धनंजय मुंडेंचा. या काळात वाल्मिक कराड कुठे होता? या काळात वाल्मिक कराड काय चॅम्पियन ट्रॉफी बघत होता का? क्रिकेटचे सामने टीव्ही समोर बसून घरात बोंबलत फिरत होता. मध्य प्रदेश पेच अभयारण्य, महाकालेश्वर मंदिर, अक्कलकोट, नाशिकचं स्वामी सेवा समर्थ केंद्र, नंतर आणखी बोंबलत फिरत पुन्हा बीड, एवढं सगळं करून व्हिडिओ पण केला. चरण यायच्या आधी 15-20 मिनिटं माध्यमांवर पोहोचला. पण हे एवढं सगळं त्याच्या बाबतीत कसं काय घडलं? शरण यायची तारीख तीच का निवडली? बर शरण तुला पुण्यातच काय यावंसं वाटलं? काय पावन व्हायचं होतं काय पुण्यात येऊन? म्हणजे तू शरण यायचं पुण्यात आणि तुला न्यायचंय कुठं? बीड मध्ये. तिथेच कुठेतरी झाला असतं शरण, विषय संपला असता ना. एक तर सगळे तुझेच ते सगळे केले चपाटे आणि सगळे पोलीस तुझ्या खिशात. धारूर म्हणू नका, अंबाजोगाई म्हणू नका, केज म्हणू नका, शिरूर कासाई म्हणू नका, परळी तर काय त्याचं होमग्राऊंड, सगळेच त्याचे पोलीस. अरे एका जरी पोलीस स्टेशनला शरण गेला असतं ना तर पिझ्झा, बिर्याणी, बर्गर आता तू तसलं काही खात नाही असं सुरेश दस म्हणा. सुरेश दस म्हणतात वाल्मिक कराड हा शुद्ध शाकाहारी आहे, तो मांसाहारी खात नाही. त्याला जे डबे पुरवले जातात, जे काही मध्ये आरोप झाले जेलमध्ये पटना सटनाचे, त्यावर सुरेश दस म्हणले होते बाबा हे डबे दुसऱ्याला जात असतील पण तो तर शाकाहारी आहे. यांना कसं कळलं शाकाहारी आहे सुरेश दस यांना? वाल्मिक कराड शाकाहारी आहे कसं कळलं? एका टेबला बसले का खायला? अरे तुम्हाला सगळ्याच एकमेकांचं माहिती आहे. माझं काढलं तर तुझं काढणार, माझं नाही काढलं तर तुझं दाखवून ठेवणार. तेरी भी चूप मेरी भी चूप. आणि माझं काढलं तर बात दूर तक जाएगी. अहो हे सगळे म्हणून तर मी परवा लाईव्हच केलो. बीड मध्ये नाही का कुणी सारे एकाच माळेचे म्हणी, बाकी काही नाही. हे सगळे एकाच सुतात, एकाच दोऱ्यात ओवले गेलेले आहेत. माळ उलटी करा तिकडचा मणी तिकडे, तिकडचा मणी इकडे, मान सुलटी करा माळ तिकडचं मणी तिकडे, तिकडचं मणी इकडे. याच्या पलीकडे काय नाही, एकाच सुतावर बांधलेले. जो तो फक्त स्वतःला सेफ ठेवतो. सुरेश धस यांनी जे काय आधी आग पाकड केली आणि जे काय काढलं सगळं, आता वाटला आमदारकी पण गेली धनंजय मुंडेंची. बॉम्बला राजीनामा सुद्धा पीए कडून दिलाय, तो पण कधी 79 दिवसांनी. अधिवेशनात हे प्रकरण ओपन झालं, हिवाळी अधिवेशनात 18 डिसेंबरला सुरेश धस यांनी सायंकाळी 6:45 वाजता हे प्रकरण सांगायला सुरुवात केली. आणि 4 मार्चला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, 3 मार्चला अधिवेशन सुरू झालं. म्हणजे हिवाळी अधिवेशन ते अर्थसंकल्पीय अधिवेशन या दरम्यानचा सगळा हा खेळ आहे. या खेळात मंत्रीपद पण भोगून घेतलं. आता एवढं सगळं धनंजय मुंडेंच्या संदर्भामध्ये वलय आहे, एवढी सगळी माहिती आहे. सातपुडा बंगल्याचं काय झालं? मुख्यमंत्र्यांनी एकच सांगितलं, सीआयडीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्ही इंटरफिअरन्स केला नाही. 0 इंटरफिअरन्स इन सीआयडी इन्व्हेस्टिगेशन. तो त्यात सातपुडा बंगल्याचा कुठेही संबंध आला नाही, शिवाय सीसीटीव्ही फुटेजचा देखील संबंध आला नाही असं म्हटल्यानंतर सुरेश दसनं विचारलं, मुख्यमंत्री असं म्हणाले, तुम्ही तर म्हणताय की सातपुडा बंगल्यावर तिथं मोठं काहीतरी घडलं होतं, डील झाली होती, हवं तर सीसीटीव्ही फुटेज काढून बघा. आणि आता मुख्यमंत्री असं बोलतायत, तुम्हीच म्हणाला होतात 300 गायींचा गोटा 1000 गायींचा कधी धार काढत बशील. आता काय झालं? नाही नाही, मुख्यमंत्री साहेब म्हटलेले आहेत त्याच्यावर मी आता पुढे काय बोलू शकतो? अरे म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांनी वाक्य बोलण्यापर्यंत तुम्ही मीडियाला आणि महाराष्ट्राला येडं केलं का? उगाच आपलं सारखं आपलं काय झालं की 4 भूमी समोर ठेवायचे आणि हे बोलत बसायचं. आज हे करतोय काय मधीत मुन्नीची सुन्नी करीन. आणि कुठली मुन्नी? शेवटपर्यंत कधी बडी मुन्नी कोण अजून कळलं नाही. पिक्चरचे डायलॉग घे, काहीतरी वेगळं घे, त्याच लोकांसमोर आणि लोक बसतात सगळं. अरे हे सगळं जे काही तुम्ही डॉलर उभा केलात ना, याच्यातला मुख्य आरोपी म्हणजे झालंय कसं? ही काय फक्त हत्याच आहे का? फक्त हत्या आहे? अहो हत्येच्या आधी काहीतरी घडलंय. मर्डर बिलॉंग्स टू एक्सटॉर्शन आणि एक्सटॉर्शन बिलॉंग्स टू मर्डर.
हे दोन्हीही एकमेकांशी रिलेटेड आहेत. देर इज समथिंग रिलेशन इन बिटवीन एक्सटॉर्शन अँड मर्डर. तो या दोघांनाही एकत्र जोडणारा दुवा धागा तो पहिल्यांदा शोधून काढला पाहिजे. तो बाजूलाच राहिला, तो कोणच शोधेना. आपण आणखी मुळाकडे जाऊ. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आवाजा कंपनीवर गेला. तोपर्यंत संतोष देशमुखांची या प्रकरणात एंट्री होती का? नाही. 28 मेला आवाजा कंपनीला खंडणी मागितली. संतोष देशमुखांची एंट्री 0. 8 ऑक्टोबरला आवाजा कंपनीकडे खंडणी मागितली. संतोष देशमुखांची एंट्री 0. 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले कंपनीवर गेला, खंडणी मागितली. संतोष देशमुखांची एंट्री 0. 29 नोव्हेंबरला विष्णू साठेच्या मोबाईलवरनं वाल्मिकरांनी फोन करून सुनील केंदू शिंदे यांना खंडणी मागितली. संतोष देशमुखांची एंट्री 0. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुले आवाजा कंपनीवर प्रत्यक्ष गेला, खंडणी मागितली. संतोष देशमुखांची एंट्री 0. मग संतोष देशमुखांची एंट्री कधी? 6 डिसेंबर, जेव्हा सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि आणखी एक हे 4 जण ब्लॅक स्कॉर्पिओ मधून तिथं गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा मस्साजोगच्या ग्रामस्थांपैकी एकाला म्हणजे वॉचमनला मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, इथं एंट्री झाली संतोष देशमुख. इथं एंट्री झाली. म्हणजे सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांचा संबंध आला कधी? 6 डिसेंबर. आता त्या दिवशी त्यांचा संबंध आला असेल तर माणूस त्याला तिथे जे काही घडलं प्रकार, त्या प्रत्येक घुल्याच्या चापटीत बसली, त्याचा बड्डे होता आणि भैया तुझ्या समोर माझ्यासारख्या बड्डे बॉयला इथे चापट मारली. नुसती मारली ती मारली नाही, आपला सगळा व्हिडिओ मारहाणीचा या ग्रामस्थांनी व्हायरल केलाय, चॅलेंज दिले आपल्याला. आता सुदर्शन घुलेला तेवढा राग आला, अरे माझ्या समोर प्रत्येक घुलेला चापट मारली आणि परत व्हिडिओ पण व्हायरल केला, तर त्याला राग आला त्या सगळ्या गोष्टीचा. मग या रागापायी संतोष देशमुखांचा जीव घेतला असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, ही फक्त एक ठिणगी होती. आग लावली की वाल्मिकराजनं, त्या वाल्यानं, आणि आग लावण्यासाठी जळकूट कोण घेऊन आलं माहितीये? जळकूट माहितीये ना, चुलीत घालतात बघा, चुलीत. आणि पुढे त्याला ते काय आपण कसं ढोचलतो चुलीत, त्याला पुढं म्हणजे ते जळून ते मागे येत असतं आणि पुढं अगदी लाल भडक असते. ते जळकूट घेऊन वाल्यानं तिथं आग लावली आणि जळकूट घेऊन तो विष्णू साठेच्या हातात दिलं. विष्णू साठे ते जळकूट घेऊन आला आणि सुदर्शन घुलेच्या हातात दिलं आणि काय म्हटला? वाल्याचा निरोप घेऊन आलो. माफ करा, त्याला राग यायचा विष्णू साठ्याला. वाल्मिक अण्णाचा निरोप घेऊन आलो. काय निरोप आहे वाल्मिक अण्णाचा? काय? संतोष देशमुख म्हणजेच कोण? तो आड आलाय. आणि त्या वाल्याने काय एवढंच वाक्य उच्चारलेलं आहे, आड आलाय त्याला आडवं करा. हे सुदर्शन घुलेला निरोप दिला होता 7 तारखेला. आणि 8 तारखेला निरोप काय दिला? जो आडवा आलाय त्याला कायमचा धडा शिकवा. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, त्याचे परिणाम काय होतात याचा संदेश जाऊ द्या. दिलं फळकूट, ते जळकूट विष्णू चाटेंनी त्या सुदर्शन घुलेच्या हातात. आता आधीच त्याच्याकडे ठिणगी पेटलेली, प्रत्येक घुलेला मारलं चापट आणि आम्हाला मारल्याचा अख्ख्या गावाला दाखवतायत सगळे. आता आधीच त्याला राग आलेला, त्या ध्यानी भडका केला. त्याच्यातला द्वेष, मत्सर, अहंकार, अभिमान, टाटा, गर्व, क्रोध, हिंसा सगळं जागृत केलं आणि सुदर्शन घुलेचा झाला राक्षस. आता या राक्षसाच्या डोळ्यासमोर फक्त एकच दिसत होतं, संतोष देश. बस, संतोष देश जळकूट घेऊन कधी एकदा जातोय आणि संतोष देशमुखांना मारतोय, एवढंच डोक्यात. म्हणजेच सुदर्शन घुले त्या प्रत्येक गुलीच्या चापटीत मारली म्हणून हत्या करायला नाही गेला. उलट हीच वेळ आहे, विष्णू चाटेने वाल्मिकरांना कळलं या सुदर्शन घुलेचा अपमान झालाय, सुदर्शन घुलेला असाच आणखी अपमानित करायला पाहिजे आणि त्याच्या आतली आग क्रोधाची पेटवली पाहिजे. काय अपमानित केला विष्णू चाटेने आठवतंय का तुम्हाला? काय बोलला होता तो? त्याची वाक्य ऐकवतो मी तुम्हाला, ते फार महत्वाचं आहे.
तिथे तो बोललो होतो बघा, आम्ही करायचं, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तुम्ही काहीच बंद केलं नाही, उलट हात हलवत परत आलात. असं वाक्य बोलल्यानंतर सुदर्शन घुले खवळला. मग वाल्याचा निरोप दिला आणि मग सुदर्शन घुले म्हणाला, आता मी कंपनी बंद करायला कुणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखव. झालं. पंपिंग केलं विष्णू चाटेनी, याच्या हातात दिलं जळकूट आणि मग सगळा पुढे झाला तो कात्याकूट. पुढे माहिती आपल्याला काय झालं. आता हा जो प्रतीक घुले आहे ना, प्रतीक घुले, यानं आज काय केलंय माहितीये का तुम्हाला? याच प्रतीक घुलेनं काय उद्योग केले होते हे सगळं डिटेल आहे आपल्याकडे. या प्रतीक घुलेनं काय उद्योग केले होते स्पष्ट करतो. पहिले हा आरोपी क्रमांक 4 आहे चार्जशीट मधला. संतोष देशमुख अर्धमेल्या अवस्थेत होते, अर्धमेल्या अवस्थेत अक्षरशः, अंगावर कपडे सुद्धा नव्हते. आणि त्याच वेळी यानं संतोष देशमुखांच्या अंगाच्या दोन्ही बाजूस पाय ठेवून तोंडावर लघिणी केली. या नीच नराधम क्रूर राक्षसी या प्रतीक घुलेनं. अरे कसलं प्रतीक आहेस तू? राक्षसी वृत्तीचं प्रतीक आहेस तू. बाकी काय आहे? काय नाव आहेत तुमची? सुदर्शन आणि प्रतीक आणि सुधीर आणि कृष्णा, वाल्मिक, विष्णू, सगळी देवांची नावं, पण सगळी कर्म राक्षसांची. काय नाही तुमच्या हातात. सगळी तुम्ही चुकून रे माणसाच्या चुकून जन्माला. तुम्ही देव पण नाही, मानव पण नाही, तुम्ही दानव आहे. चुकून आला तुम्ही जन्माला इथे. आणि या सगळ्या नीच टाळक्यांमध्ये हे प्रतीक घुले टार्गेट हे का? चापट बसली ना बड्डेला. आता बड्डेला चापट बसल्यामुळे त्याला राग आला. काय माहितीये का तुम्हाला? या दिवशी जेव्हा मारलं संतोष देशमुखांना, त्या दिवशी काय झालं ते फक्त ऐकवतो तुम्हाला. यानं फेसबुकवर एक पोस्ट केली आणि ती पोस्ट काय होती? प्रतीक घुलेच्या फेसबुकवर पोस्ट आहे ती. त्याच दिवशी 9 डिसेंबर, वेळ पण सांगतो, रात्री 8:51 6:30 संतोष देशमुख यांचा मृतदेह अक्षरशः कुठे टाकला होता? दैठणाच्या शिवारात. त्याच्यानंतर 1.5 ते 2 तासांनी काय केलं यांनी? पोस्ट केली. सुदर्शन घुलेचा फोटो टाकलाय, मोबाईल कानाला लावलेला. तोच आता घेतला असं ताब्यात. काय? नाव खराब केल्यानं नाव संपत नसतंय भुलत्या. बाप हा बापच असतो. हॅशटॅग सुदर्शन भैया घुले 3333. हॅशटॅग विरोधकांचा बाप. काय हे? केवढा आसुरी आनंद. हाच तो प्रतीक घुले, ज्या प्रतीक घुलेनं एकतर संतोष देशमुख यांच्या मुखावर तर लघवी केली, त्यानंतर देशमुखांना पायपानं मार. आता यानं काय केलंय माहितीये? कबुली दिली. आणि काय केलं? ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांना मारलं ना, ती जागा पोलिसांना दाखवली. नुसती दाखवली नाही तर पोलिसांनी त्या घटनास्थळी जाऊन पंचनामा देखील केला. आणि जागा कुठली ती माहितीये? टाकळी चिंचोली परिसरातील शिव रस्त्यावर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. ही जागा प्रतीक घुले यानं पोलिसांना दाखवली. इतकंच नव्हे तर या हत्येसाठी त्याने जी काही हत्यारं वापरली ना, ती तिथंच झाडाझुडपात लपवून ठेवलेली, ती सगळी बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली. एका काटेरी झुडपातून त्यानं बांबूची जाड काठी काढली होती, जी संतोष देशमुखांना मारण्यासाठी त्यांनी वापरली होती. माऊली कारखाना ते टाकळी रोड पर्यंत सरपंचांना अक्षरशः मारत होते. पाईपीनं, रॉडनं, गॅस पाईपानं, काय आणखी काय कत्ती होती, काय काय बरंच काय काय होतं. आणि हत्यार देखील काढून दिली. एवढंच नव्हे तर प्रतीक घुलेने हे पंचांसमक्ष प्रत्यक्ष सांगितलं आणि त्यानुसार पोलिसांना हत्यारं काढून दिली. आणि याच प्रतीक घुलेनं कबूल केलंय, हो आम्ही हत्या केली, मी त्यावेळी होतो. हा सगळा ह्या प्रतीक घुलेचा कारण. आता काय बोलायचं यांच्याबद्दल तुम्हीच सांग. या प्रतीक घुलेवर का याच्या आधी काही कमी गुन्हे दाखल आहेत? केज पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत. खुनात सहभाग, मारामारी, दुखापत करणे आणि याच्यावर एक विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल आहे असा रेकॉर्ड सांगतो. असा हा नीच प्रतीक घुले 4 नंबरचा आरोप. आता
याच्यानंतर काय झालं, सुधीर सांगळे. हा सुधीर सांगळे जो आहे ना, हा आरोपी क्रमांक 5. आता आज ह्याचं काय हातात आलंय, यानं काय केलंय, तर या सुधीर सांगळेवर ऑलरेडी याच्या आधी खुनात सहभाग आणि खंडणी मागण्यासाठी आवादा कंपनीत आज पठ्ठ्या गेला होता सुदर्शन घुले सोबत. आणि सर्वात पहिल्यांदा आवाज अशोक सोनावणे जे वॉचमन होते त्यांच्या भावाला यांनीच दिला, अमरदीप सोनावणेला. गेट उघड म्हणून आज तो सुधीर सांगळे. या सुधीर सांगळेनं काय केलंय, अपहरण करताना संतोष देशमुखांचं जे काही त्यावेळी त्या गाडीमध्ये जे उद्योग केले ते सगळे गाडीच्या फॉरेन्सिक तपासणी अहवालातून समोर आले. सर्वात जास्त पुरावे याच सुदर्शन घुलेच्या या ब्लॅक स्कॉर्पिओ मधनं सापडले होते. किती पुरावे होते, 19 पुरावे सापडले. फॉरेन्सिक 19 पुरावे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गाडीचा नंबर काय, MH44Z9333. या सुदर्शन घुलेला 333 लय नाद. मग त्यांनी ग्रुपच तयार केला होता, #3333 काय असेल. याच गाडीतून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. आणि याच गाडीवर अपहरण करताना या सगळ्या केल्या चपाट्यांचे हात लागले होते. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालामध्ये जेव्हा फिंगरप्रिंट ब्युरोनं अहवाल दिला त्यामध्ये काय स्पष्ट झालेलं आहे, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर सुधीर सांगळेचे फिंगरप्रिंट आढळून आले. 2 बोटांचे ठसे या सुधीर सांगळेच्या बोटांची मॅच. यावेळी गाडीचा डॅशबोर्ड चेक करण्यात आला, 4ही दरवाजे चेक करण्यात आले, स्टेअरिंग आणि पुढील व मागील काच ग्रे पावडर असते त्याची नीती चेक केली जाते. याचाच अर्थ एवढं सगळं तपास झाल्यानंतर या सुधीर सांगळेचे बोटांचे ठसे या गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाजाच्या काचेवर आढळून आल्यानं सुधीर सांगळे या सगळ्या प्रकरणात होता हे फॉरेन्सिक एव्हिडन्स मधून निष्पन्न झालं. त्याला केमिकल एव्हिडन्सेस, सायंटिफिक एव्हिडन्सेस देखील म्हटलं जातं. या वैज्ञानिक पुराव्यांमधून सिद्ध झालं की सुधीर सांगळे या प्रकरणात होता. आता यानंतर पठ्ठ्या उरला तो महेश केदार. या महेश केदारनं काय केलं, या महेश केदारनं 1-2 नव्हे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले. म्हणजे इकडं मारतायत, आसुरी आनंद घेतायत, रिंगल घालून WWE सारख्या अंगावर उड्या मारतायत, कोण पॅन्ट ओढतय, कोण शर्ट काढतय, कोण बेदम मारतय, कोण पायपानी फोडतय, कोण फायटरनी फोडतय, कोण रॉडनी ठोकतय, सगळं करत होते. त्यावेळी हा पट्ट्या 15 व्हिडिओ काढले यांनी आणि 8 फोटो काढले जे त्याच्याच मोबाईल मध्ये त्यांनी काढले आणि ते सगळे रेकॉर्ड, व्हिडिओज, ऑडिओज सगळे जप्त करण्यात आले, डिजिटल एव्हिडन्स. आणि या महेश केदारनी पण कबुली दिली आहे, होय हत्या करताना मी होतो, हत्या आम्ही सरपंचांची केली, हे या महेश केदारनी क्लिअर केले. आणि तो जयराम चाटे, आता त्या महेश केदार आरोपी क्रमांक 6 आहे, त्याच्यावर पण 5 गुन्हे आहेत, मारामारी, चोरी, खुनाचा प्रयत्न आणि खुनाचा सहभाग. हे सगळे उद्योग. आणि जे हसतंय ना ते दात खिळतंय, संतोष देशमुखांना मारताना तिकडे हाल करून बिचाराचा जीव जातोय, हसतंय, दात खिळतोय, फोटो काढतोय, हा तो महेश केदार होता. आणि नंतरचा आरोपी जयराम चाटे. हा जयराम चाटे जो आहे तो आरोपी क्रमांक 7. संतोष देशमुखांची पॅन्ट काढून त्यांना विवस्त करण्याचा प्रयत्न याच नालायक नीच राक्षसानं केला होता. शर्ट हातात घेऊन हसतोय काय, मारहाण शूट काय करतोय, यो जयराम चाटे. हा मूळचा तांबव्याचा, केस तालुक्यातला, मोकारपंथी व्हॉइस ग्रुपवर यानं देखील व्हिडिओ कॉल केला होता. त्याच्यावर पण खुनाच्या प्रयत्नाचे, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. आणि आता हत्येमध्ये आज 7व्या क्रमांकाचा मुख्य आरोपी 10 तारखेला 10 डिसेंबरला दुसऱ्याच दिवशी याला नाकाबंदीच्या वेळी पोलिसांकडून अटक केली. हे सगळे केले चपाती या वाल्मिक करारचे आहेत का एकट्याचे? बजरंग सोनावणेंनी जो सवाल उपस्थित केला आहे की 6 डिसेंबरला हे सगळे जण जेव्हा राडा घालत होते आवाजा कंपनीवर, त्यावेळी रस्त्यावर उभं राहून तो राडा बघत कोण होत, हा सवाल बजरंग सोनावणे. आणि सुदर्शन घुलेचं तर काय बोलायलाच नको.
वाल्मिक कराराच्या सांगण्यावरनं आम्हीच सरपंचाची हत्या केली हे त्यांनी कबूलच केलं. सुदर्शन गुलेंनी स्पष्ट सांगितलेलं. विष्णू चाटे सोबत आमच्या 2 बैठका झाल्या संतोष देशमुख यांचा काटा काढण्यासाठी, हेही त्यांनी क्लिअर. त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता हत्यारं कुठं होती, कुठली हत्यारं होती, कुठं मारून फेकण्यात आलं, कुठं मारलं, कुठली गाडी वापरली, त्या गाडीवर आरोपींचे काही ठोके आहेत का, नंतर एवढं सगळं करून कुणी व्हिडिओ काढले, कुणी फोटो काढले, कुणी काय काय उद्योग केले, हे सगळं क्लिअर. 7 पैकी 4 आरोपींनी कबुली दिली. आता उरले 3, एक स्वतः वाल्या, विष्णू चाटे आणि सुधीर सांगळे. आता सुधीर सांगळेचा बोटांच्या ठेच्या त्यामुळे विषयच मिटला त्याचा. राहिले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड, जे दोघे प्रत्यक्ष मारताना नव्हते पण कट शिजवण्यात हेच होते. वाल्याचा जीन म्हणजे विष्णू चाटे आणि विष्णू चाटेचा आका म्हणजे वाल्या. पण आता माझा शेवटचा मुद्दा आहे, तो शेवटचा मुद्दा मी तुमच्यापर्यंत घेईन. हे सगळं प्रकरण घडलं कशामुळं, याचाच अर्थ हत्या फक्त सुदर्शन गुलेला प्रत्येक गुन्ह्याच्या चापटीत बसली म्हणून करायची होती का, नाही. हे सगळं प्रकरण घडलं खंडणी, आणि ही खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडे तगादा लावला होता. त्यासाठी सुदर्शन गुलेंनी ही पोरं पाठवली होती, माणसं पाठवली होती, आणि या वाल्मिक कराडने शेवटी आदेश दिला आपल्या जिल्हा काय की कायमचा धडा शिकणार. आता प्रश्न हा उरतो, वाल्मिक कराड जी खंडणी गोळा करत होता ती खंडणी कुणाकडे जाणार होती, तिला पाय कुठं फुटणार होते, किंवा जो आधी 50 लाखाचा हप्ता आला जसं सुरेश दस म्हणतात तो हप्ता कुणाच्या खिशात गेला. बर, याच्या आधी देखील वाल्मिक कराडनं अशा बऱ्याच कंपन्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्या असतील. त्या खंडण्या कुणाच्या नावावर, कुणाच्या खात्यावर, कुणाच्या खिशात गेल्या, कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेत्याकडे गेल्या, कुठल्या पब्लिक मध्ये गेल्या, का वाल्मिक कराडनं देखील त्याचा हिस्सा त्याच्यासोबत ठेवला. 2000 कोटींची प्रॉपर्टी वाल्याची या फक्त इंडियामध्ये आहे. बजरंग सोनवणे म्हणाले की आता फॉरेन मध्ये देखील याची काय प्रॉपर्टी आहे का त्याचा देखील तपास करणं अत्यंत गरजेचं आहे. अजून त्याची स्थावर जंगम मालमत्ता आहे. या एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये हाच प्रश्न उरतो, जी हत्या खंडणीतून झाली ती खंडणी फक्त वाल्यालाच पाहिजे होती का, या खंडणीतले वाटेकरी कोण कोण आहेत. अहो हे सगळे ते सुदर्शन गेले, कृष्णा जे केले चपाटे, ते काही चिरमिलीतले सगळे. खंडणी मूळ जी वाल्मिक कराडकडे जाणार होती ती कुणाच्या तिजोरीत जाणार होती, ती कुणाच्या तिजोरीत भर टाकणारी होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत. म्हणून या प्रकरणाचा तपास केवळ अपहरण आणि हत्या याच बाबतीत होऊ नये. या प्रकरणाचा तपास खंडणीतून अपहरण आणि हत्या असा व्हायला पाहिजे, कारण की मूळ याचं खंडणीत आहे. या सगळ्या प्रकरणाचा जीवच खंडणीत आहे, आणि त्या वाल्याचा पण जीव खंडणीत होता, आणि त्यामुळेच लोभापोटी हव्यासा पोटी हे सगळं प्रकरण घडलंय. त्यामुळे आता प्रश्न हाच येतो, ही खंडणी जी वाल्या मिळवण्यासाठी इतका तडफडला, ही खंडणी कुणाच्या घशात जाणार होती याचं उत्तर मिळालं पाहिजे. नाहीतर फक्त आणि फक्त वाल्याच्याच नावापुढे जर फुलस्टॉप लागला तर हे प्रकरण तिथल्या तिथंच थांबेल. अपहरण आणि हत्या खंडणी कुणासाठी, कोण मागत होतं, तिचे वाटेकरी कोण होतं, ती कुणाकडे जाणार होती, याची प्रश्न कुणालाच मिळणार नाही. म्हणून तर मी माझ्या लाईव्हचं विषय ठेवलं होतं काय, आकानंतर कुणाचं नाव, आका म्हणजेच वाल्या, का वाल्या पुढे फुलस्टॉप. 5 टॉपिक मराठी आपला महाराष्ट्र.